तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथील ॲडव्होकेट भारत शंकर बुकाने यांनी आज आगळावेगळा कार्यक्रम संपन्न केला। 12 मार्च 2025 रोजी आमच्या मातोश्री स्मृतिशेष तुळसाबाई शंकर बुकाने यांनी जगाचा निरोप घेतला होता। आज 12 मार्च 2026 रोजी प्रथम स्मृती दिन असल्याने आगळावेगळा कार्यक्रम करण्याचा संकल्प भारत बुकाने व त्यांचा परिवार यांनी केला। मागील वर्षीही पुण्यानुमोदन कार्यक्रमामध्ये त्यांनी वसतिगृहांना वह्या वाटप तसेच शैक्षणिक साहित्य वाटप केलेले होते। यावर्षी थोडासा वेगळा कार्यक्रम या कुटुंबाने केला। नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवरेपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेले सुखाश्रय वृद्धाश्रम येथे जाऊन 50च्या आसपास वयोवृद्ध महिला व पुरुष यांचा वास्तव्य असल्याचे तसेच एक NGO हा आश्रम चालवत आहे अशा ठिकाणी जाऊन त्या वयोवृद्ध लोकांना जेवण तसेच महिला व पुरुषांना अंगावरील कपडे व वयोवृद्ध असल्याने डायपरची व्यवस्था केली। या ठिकाणी संस्थेचे संचालक जाधव साहेब तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते व बुकाने परिवारातील सर्व सभासद व नातेवाईक देखील या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट भारत बुकाने यांनी आपले मनोगत मांडले। त्यात त्यांनी सांगितले की स्मृती दिनाच्या निमित्ताने अफाट खर्च करण्यापेक्षा अशा गरजू व निरपराध वयोवृद्ध लोकांना त्यांची गरज ओळखून मदत करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील सभासद या जगातून गेल्यानंतर दरवर्षाला स्मृती दिनाच्या निमित्ताने गोरगरीब लोकांना मदत करणे व त्यांच्यासाठी उभे राहणे ही देखील काळाची गरज आज होणार आहे। यासाठी हा आम्ही एक छोटासा प्रयत्न आमच्यापासून केलेला आहे। निश्चितच यापुढेही हा प्रयत्न प्रत्येक कुटुंबाने करणे गरजेचे आहे असे मत ॲडव्होकेट भारत बुकाने यांनी मांडले। या कार्यक्रमाच्या वेळी आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते। मी राहायला वाडीवरच राहतो। सगळ्यांना माझी भाषा कळेल नाही कळेल मला माहित नाही। आमच्या आईचा आज प्रथम स्मृती दिन आहे। 1 वर्षापूर्वी आमची आई आम्हाला सोडून गेली। आम्ही एक मानस केला की आजच्या दिवशी आम्ही तुमच्या सोबत हा दिवस साजरा करावा या उद्देशाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो। आमची आई 3 वर्ष बेडवर पडून होती। तिचं संगोपन करण्याचं मी थोडक्यात भाग्य हा शब्द वापरतो। भाग्य आम्हाला मिळालं तर ती संधी आम्हाला मिळाली म्हणून ती 3 वर्ष ती बेडवर असताना तिचं लालन पालन करणं आम्हाला याचं एक शक्य झालं। परंतु दर वर्षाला लोक पुण्यस्मरण किंवा मोठमोठे कार्यक्रम करतात। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त मोठा बोबाटा करण्यापेक्षा आमचं म्हणणं होतं की ज्यांना खरी गरज आहे त्या गोष्टीची त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण त्या पद्धतीने छोटा मोठा कार्यक्रम करावा या उद्देशाने आम्ही तुमच्यापर्यंत आलो। एक वेळेचं जेवण देण्याचा छोटासा अल्पसा प्रयत्न आम्ही आमच्या वतीने केलेला आहे। जाधव साहेबांशी बोलणं झालं आमचं। तसेच तुमच्यासाठी काही नाही परंतु एखादा बरमोडा जो उन्हाळ्यात तुम्हाला घालता येईल वेअर करता येईल तोही आणलेला आहे आणि महिलांसाठी गाऊनची व्यवस्था केलेली आहे। असं एकंदरीत ज्या गोष्टी आहेत तुम्हाला गरजेच्या त्या द्यायचा प्रयत्न करतो आहे। तसंच या वयामध्ये लघवी संडास करण्यासाठी काही जर प्रॉब्लेम होत असेल तर डायपरची सुद्धा व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही काही कोणावर उपकार नाही करणार आहे परंतु आम्हाला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या गोष्टी करण्याचा प्रयत्न बुकाने परिवाराच्या वतीने आम्ही करत आहोत। तरी आम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला देणार आहोत त्यांचा स्वीकार आपण सर्वांनी करावा अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।